ब्रिटनमधील एका 28 वर्षीय माथेफिरू व्यक्तीने पत्नीचा खून करत तिच्या शरीराचे 200पेक्षा जास्त तुकडे केले. त्या तुकड्यांना 1 आठवड्यापर्यंत स्वयंपाकघरात ठेवलं. त्यानंतर आपल्या मित्राच्या मदतीनं पत्नीचा मृतदेह नदीत फेकला. सुरुवातीला या आरोपी पतीने पत्नीचा खून केल्याचं कबूल केलं नाही. मार्च महिन्यात त्याने आपणच आपल्या पत्नीचा खून केल्याचं कबूल केलं. पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ब्रिटनमध्ये घडली. मारेकरी पतीचं नाव निकोलस मेटन्स आहे, तर मृत पत्नीचं नाव होली ब्रॅमली असं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेटसनने आपल्या पत्नीचा खून बेडरूममध्ये केला असावा. तिच्यावर अनेक वेळा चाकूचे वार केले. त्यानंतर बाथरूममध्ये नेत पत्नीच्या शरीराचे 200 तुकडे केले. ते सर्व तुकडे प्लास्टिक पिशवीत भरले आणि या बॅग्स त्याने स्वयंपाकघरातील फ्रीजमध्ये ठेवल्या. एका आठवडाभरात त्याने ते तुकडे स्वयंपाकघरात ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने माझी पत्नी मेली तर मला काय फायदा होईल, मेल्यानंतर मला कोणी त्रास देईल का, असे प्रश्न उत्तरं त्याने गुगलवर शोधल्याचं पोलिसांना न्यायालयात सांगितलं. मेटसन होलीला आपल्या घरच्यांना भेटू देत नव्हता. त्यामुळे होलीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याआधीच त्याने तिचा जीव घेतला असल्याचं होलीच्या आईने न्यायालयात सांगितलं. आरोपी निकोलस मेटसन आणि ब्रॅमलीचं लग्न 16 महिन्यापूर्वी झालं होतं. होली मेटसनपासून विभक्त होणार होती, परंतु त्याआधीच मेटसनने तिचा जीव घेतला. पत्नीचा खून केल्यानंतर मेटसनने मृत शरीराचे तुकडे भरण्यासाठी ऑनलाईन प्लास्टिक पिशव्या विकत घेतल्या. मेटसन हा मानसिक रुग्ण असल्यासारखं वागत होता. त्याला कधी पत्नी होलीला त्याला त्रास द्यायचा असेल त्यावेळी तो तिच्या पाळीव प्राण्यांना मारून टाकत होता. होलीने एक उंदीर पाळला होता. मेटसनने त्याला मायक्रोवेव्हमध्ये टाकून मारले होते. तसेच मेटसन एकदा होलीने पाळलेल्या ससा मारण्याचा बेतात होता. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी होलीने पोलीस ठाणे गाठले. मिळालेल्या माहितीनुसार होलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी होलीचा शोध सुरू केला. पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती झाली तेव्हा त्यांनी मेटसनची चौकशी केली. त्यावेळी मेटसनने पोलिसांना चकवा दिला. त्याने सांगितलं की माझ्या पत्नीने मला मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. त्याने पोलिसांना त्याच्या शरीरावर झालेल्या जखमा दाखवल्या. पोलिसांच्या मते होलीने तिच्या आत्मरक्षणासाठी मेटसनवर हल्ला केला असेल.